नमस्ते मित्रांनो, जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया जी आहे ती आता फार शेवटच्या टप्प्यात आलेल्या आहेत। विस्थापित शिक्षकांचे पसंतीक्रम नोंदवून झालेले आहेत आणि आता आज किंवा उद्या विस्थापित शिक्षकांनी जे पसंतीक्रम नोंदवले होते त्या नोंदवलेल्या पसंतीक्रमातल्या शाळा त्यांना याद्या ज्या बदली झालेल्या आहेत त्यांच्या याद्या आता प्रसिद्ध होतील। मित्रांनो, 2-3 प्रश्न जनरले होते। आता या विस्थापित यादीत आम्हाला शाळा 100% मिळेल का? तर मित्रांनो, आता शाळा तुम्हाला हे सिस्टीमच देणार आहे। कारण तसा पाहिला तर हा राऊंड ज्या जिल्ह्यामध्ये अवघड क्षेत्र नाही, दुर्गम क्षेत्र नाही, त्यांच्यातला हा शेवटचा राऊंड आहे। त्यामुळे त्या जिल्ह्यातल्या शिक्षकांना किंवा इतर सगळ्या विस्थापित जे झालेले आहेत त्यांना प्रत्येकाला शाळा भेटणार आहे। आता ज्या जिल्ह्यामध्ये फक्त दुर्गम क्षेत्र आहे म्हणजे दुर्गम क्षेत्र आहे त्या जिल्ह्यातील जे रिक्त राहिलेल्या जागा आहे दुर्गम भागातल्या त्यांचा राऊंड हा पुढे चालू होईल आणि त्यांना पसंतीक्रम भरण्यासाठी म्हणजे दुर्गम भागातील शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत त्या रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी सुगम क्षेत्रातील ज्यांचे 10 वर्ष पूर्ण सेवा झालेली आहे अशा शिक्षकांची सेवा ज्येष्ठतेनुसार यादी काढण्यात येईल आणि त्यातलीही ज्यांच्या आता समोर 1, 2, 3 आणि 4 मध्ये बदले झाले त्यांची नावं गाळली जातील आणि उरलेल्या शिक्षकांची एक सेवा ज्येष्ठता यादी काढली जाईल आणि त्या शिक्षकांना दुर्गम भागातील ज्या रिक्त राहिलेल्या जागा आहेत त्या भरण्यासाठी पसंतीक्रम नोंदवायला पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल। साधारण 4 दिवस त्यांना पोर्टल उपलब्ध करून दिलं जाईल आणि त्यानंतर त्यांची बदली प्रक्रिया राबवून चालून त्यांची याद्या प्रसिद्ध केल्या जातील। साधारण 7 ते 8 दिवसाचा कालावधी ह्या बदली प्रक्रियेला लागू शकतो मित्रांनो। आणि मग ही पूर्ण जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया संपते आणि त्यानंतर आदेश कधी द्यायचे या संदर्भात माननीय ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास सचिव, त्यानंतर सर्व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागाचे अधिकारी यांची एक एकत्रित व्हीसी होऊन या आदेश कधी द्यायचे, कार्यमुक्ती कधी करायचं या संदर्भात एकत्रित निर्णय होईल आणि त्यानुसार पुढील कारवाई होईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संच मान्यतेच्या संदर्भात 15 मार्च 2024 संच मान्यतेच्या JR वर मुंबई हायकोर्टामध्ये आर्ग्युमेंट झालेला आहे, चर्चा झालेली आहे, सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलंय। आता फक्त मुंबई हायकोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे। तो निकाल या आठवड्यामध्ये येणं अपेक्षित होतं, परंतु मित्रांनो या आठवड्यामध्ये आज बुधवार आहे आणि गुरुवार शुक्रवार हे 2च दिवस राहिलेले आहेत। या 2 दिवसामध्ये जर निकाल वाचून दाखवण्याची किंवा निकाल प्रसिद्ध करण्याची तारीख जर बोर्डवर आली नाही तर कदाचित पुढल्या आठवड्यामध्ये निकाल येऊ शकतो असं अपेक्षित धरायला हरकत नाही। तो निकाल कधी येणं लवकरच येणं अपेक्षित आहे, पण तो लवकर कधी येईल हे काही सांगता येणार नाही, म्हणून आपण त्याची प्रतीक्षा केलेली बरी। संच मान्यतेच्या JRचा निकाल काही लागला तरी आता या बदल्या शासन पूर्णत्वात नेणार आहे याच मूडमध्ये प्रशासन आहे, सकारात्मक आहे। त्यामुळं बदल्या आता झाल्यात जमा आहेत, फक्त कार्यमुक्ती कधी करतात याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। मित्रांनो, कार्यमुक्तीसाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे। ज्या बांधवांनी जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी जीवतोड मेहनत घेतली, पाठपुरावा केला, त्या सर्व बांधवांचं अभिनंदन। आणि आता कार्यमुक्तीसाठी सुद्धा प्रत्येक संघटनांनी, शिक्षकांनी ग्रामविकास विभागाशी पाठपुरावा करून या लवकरात लवकर कार्यमुक्ती कशी होईल या संदर्भात कारवाई होणं गरजेचं आहे। कारण 2 ते 2.5 महिन्यापासून शाळा भरल्यापासून 15 जून पासून शाळा भरलेली आहे, आज ऑगस्ट महिना संपत आलाय तरी सुद्धा बदली प्रक्रिया पूर्ण होत नाही। बऱ्याच शिक्षकांचं फक्त बदली यामुळं थोडं अध्यापनाकडे दुर्लक्ष झालेलं असू शकतं, होणार नाही पण असू शकतं। असे शिक्षक नवीन शाळेत जाण्यासाठी उत्सुक आहेत। विद्यार्थ्यांना सुद्धा आता जुने शिक्षक जाऊन आता नवीन कोणीतरी शिक्षक येणार आहे या संदर्भाची उत्सुकता ताणलेली आहे। त्यामुळे ग्रामविकास विभागाने अंत न पाहता लवकरात लवकर कार्यमुक्ती द्यावी। धन्यवाद।